नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 16 आणि 17 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। तोच क्वेश्चन आपण नेक्स्ट डेला ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो। जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला बघू आता कालचा क्वेश्चन। जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या कोणत्या दिवशी जागतिक मूत्रपिंड दिन जो आहे तो पाळण्यात येतो? ओके, जो वर्ल्ड किडनी डे आहे तो कधी साजरा केला जातो विचारलेला आहे। तर दुसऱ्या गुरुवारी मार्च महिन्यातला जो आहे तो हा दिवस साजरा केला जातो। म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1। सर्वांनी याचं उत्तर जे आहे ते करेक्ट मेन्शन केलेलं आहे। तुम्हाला इथे दिसते बघा, किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर ही काय थीम आहे त्याची। ओके, आणि या वर्षीचा जो आहे 2019चा तो 14 मार्च 2019ला गुरुवार होता, म्हणून हा दुसरा गुरुवार होता, म्हणून हा त्या दिवशी साजरा केला गेला। हे जो वर्ल्ड किडनी डे जो आहे तो जॉईंट इनिशिएटिव्ह आहे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ न्यूफ्रोलॉजी अँड इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन। ओके, याचा जो वर्ल्ड किडनी डे आहे तो 2006 पासून सुरुवात आहे याची, बरोबर? एवढं जर तुम्हाला माहित पाहिजे। आणि हा जो आहे तो जागतिक लेवलला जे आहे ते जागृती मोहीम म्हणून हा इम्प्लिमेंट केला जातो। किडनीच्या रिलेटेड ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या गोष्टी ज्या आहेत ते याच्या थ्रू जे आहे ते प्रसार केला जातो। आणि किडनीच्या डिसीजमुळे मृत्यू होणे हे जवळपास 12 नंबरला मृत्यूचं हे कारण आहे, हे पण तुम्ही नोट करून ठेवा। चला बघू आता आजच्या न्यूज। आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2019 स्पर्धेचे प्रायोजकत्व गोडॅडी करणार आहे। ओके, आता तुम्हाला गोडॅडी माहित पाहिजे। गोडॅडी जे आहे ते डोमेन रजिस्ट्रेशन साठी असतं। तर बघा, मे महिन्यात खेळल्या जाणाऱ्या 12व्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2019 जे आहे ते गोडॅडी INC बरोबर इनकॉर्पोरेशन ही जी आहे ही कंपनीला देण्यात आलेला आहे। त्यासंबंधीचा जो करार आहे तो या कंपनीने आयसीसी सोबत केलेला आहे। आयसीसीचे सांगायचं झालं तर आयसीसीचं मुख्यालय कुठे आहे? UAE, ओके, संयुक्त अरब अमिरात मध्ये दुबईमध्ये आहे। दर 4 वर्षांनी एक वर्ल्ड कप होता, सर्वांनाच माहित आहे। पहिलं कधी झालं? 1975 ला झालं। कोण विजेतं होतं हे तुम्हाला माहित पाहिजे। आणि आता तुम्हाला इथं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा वर्ल्ड कप जे आहे ते म्हणजे कोणी कोणत्या वर्षी जिंकलं। मग त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स कोणी जिंकलं हे माहित असणं गरजेचं आहे। सर्वात जास्त कोणी, त्याच्यानंतर कोणी, असे पहिले 4 देश जे आहेत ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। ओके, इथे आता गोडॅडी आलेला आहे, आपण गोडॅडी विषयी बघू। तर बघा, गोडॅडी एक पब्लिक रजिस्टर्ड कंपनी आहे अमेरिकेमध्ये। ओके, तुम्हाला इथे दिसते ट्रेडेड ॲज अ नासडॅकला, ती जसं आपल्याकडे NSE BSE असतं तसं हे नासडॅक आहे, बरोबर? तिथेही बघा GDDY हे त्याचं सिम्बॉल आहे। तर तिथे ती रजिस्टर्ड आहे। फाउंडेड बघा कधी 1997 ला आहे, 22 वर्ष जुनी आहे। हेडक्वार्टर कुठे आहे बघा? ॲरिझोना US। ओके, फाउंडर बॉब आहे, नंतर चेअरमन चार्ल्स रोबेल, CEO स्कॉट। ओके, हे जस्ट तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त ही गोडॅडी कुठली स्थित कंपनी आहे हे माहित असणं गरजेचं आहे। आता इथं ICC आलेलं आहे, तर ICCच्या रिलेटेड सुद्धा माहित पाहिजे। ICCचा फुल फॉर्म महत्त्वाचा तुमच्यासाठी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। आपण दरवेळेला क्रिकेटच्या न्यूज येतात त्या वेळेला हे डिटेलमध्ये बघतो। तर इथे जस्ट बघू, मोठो बघा, क्रिकेट फॉर गुड। आता ICCची हिस्ट्री एक बघू आपण इथे। प्रिडेसर बघा, इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असं नाव होतं, 1909 ला स्थापना झालेली ॲज अ इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स। 1965 ला त्याचं नाव चेंज केलं गेलं आणि इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असं ठेवण्यात आलं। ते दिलेलंच आहे 1909 ते 1965 पर्यंत इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स। देन 1965 to 1989 इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असं ठेवण्यात आलं। आणि 1989 पासून आत्ताचं जे ICC आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे देण्यात आलं। हेडक्वार्टर जर सांगितलं तुम्हाला तिचं UAE ला आहे। मेंबरशिप किती आहे? 105 मेंबर्स आहेत। ऑफिशियल लँग्वेज आहे। चेअरमन कोण आहे? शशांक मनोहर आहेत। CEO डेव्हिड रिचर्डसन आहेत अंटिल जुलै। मनु साहनी न्यू अपॉइंटमेंट आहे। ओके, आपण यांच्याविषयी सुद्धा पाहिलेलं आहे ऑलरेडी, न्यूज याच्याविषयी क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत। ओके, आपण क्रिकेटच्या रिलेटेड सगळ्या न्यूज रिवाइज करतोच दरवेळेला, तुम्ही सुद्धा इथे आहेत त्या पुन्हा एकदा रिवाइज करा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। बघू नेक्स्ट न्यूज।
केरळमध्ये पश्चिमी नील विषाणू ओके वेस्ट नाईल व्हायरस रोगाची प्रकरणे आढळून आलेले आहेत. केरळमध्ये कुठे आहे बघा, मल्लपुरम येथे आहे. मच्छरांमुळे हा होणारा जो आहे तो व्हायरस आहे. ओके, आणि या रोगाची प्रकरणे आहेत ती केरळ राज्यातील मल्लपुरम येथे आढळून आलेले आहेत. केरळमधील जे मल्लपुरम जिल्हा आहे त्याच्यामध्ये 7 वर्षाचा मुलाला जो आहे तो वेस्ट नाईल व्हायरसने तो पीडित आहे, असं एका वृत्तपत्राच्या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि हा जो व्हायरस आहे एक संक्रामक रोग आहे जो पहिल्यांदा 1937 साली युगांडाच्या पश्चिम नील जिल्ह्यामध्ये आढळून आलेला होता. आणि तो आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये सुद्धा त्याचा प्रसार होतोय. भारतामध्ये जी पहिली केस होती ती 1952ला आढळलेली आहे. म्हणजे हा काय भारतामधला स्थित असा नाहीये, म्हणजे भारतामध्ये होतो असा नाहीये, हा बाहेरच्या देशामधून संक्रमित होऊन भारतामध्ये आलेला आहे. आणि हा खूप असा म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आणि बाकी त्याला क्युअर करण्याच्या बाजूने सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट असा आहे. कारण याचे डिसीज बघा, म्हणजे सिम्पटम्स काय आहेत बघा, डोकेदुखी, खूप मोठ्या प्रमाणात अशी डोकेदुखी होते, ताप वगैरे येतो, अशी याची सामान्य लक्षणे आहेत. आणि याच्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. का मृत्यू होऊ शकतो? कारण याच्यावरती जे आहे ती वॅक्सिन अवेलेबल नाहीये. ओके, त्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा जो आहे, एक जरी केस आढळली तरी ते मोर कॉन्शियस होऊन काय करतात की हे कॉन्शियस होऊन ते पूर्ण त्याचा मज्जाव करण्यासाठी प्रयत्न करतात. कारण एकदा जर हा पसरला तर तो आटोपशीर आणणं खूप अवघड आहे. आणि हा जो होतो तो मच्छरांमुळे होतो. त्यामुळे भारतामध्ये मच्छर वगैरे आढळले जातात, मग त्याच्यामुळे हा खूप मोठ्या प्रमाणात पसरला जाईल आणि मग त्याचे लसीकरण नाहीये, त्यामुळे खूप इश्यू होऊ शकतो. आपण हा बघू याचे की सायकल कशी आहे, हा कसा पसरतो. तर बघा, हा मेनली जो आहे तो पक्ष्यांमुळे जो आहे तो पसरला जातो. ओके, जे पक्षी रिझर्वायर मध्ये थांबतात, ओके, मग तिथे ते पाणी वगैरे पितात, अशा ठिकाणावर मग तो पक्ष्यांना होतो. आणि मग जे मच्छर जे असतात, आता पक्षी काय माणसाला चावायला येणारच नाहीये, म्हणजे रेअर केस ते, पण मच्छर जे आहेत ते पक्षाला चावतात आणि मग बघा तो पक्षी टू मॉस्किटो येतो. ओके, मग ह्या मच्छरांच्याकडे आल्यानंतर मच्छर पुन्हा पक्ष्यांना चावतात, मग ज्या पक्ष्यांना नाही आहेत त्या पक्ष्यांना सुद्धा मग तो होतो. ओके, आणि मग ते जे ब्लड ज्या वेळेला ते पितात त्यावेळेला मच्छरच्या ते त्यांच्या सलायवामध्ये ते ठेवतात बरेच दिवस, आणि मग त्यानंतर तो मग मानवाकडे तो ट्रान्समिट केला जातो. आणि मग त्याचबरोबर आता मच्छर आहेत, मग ते जनावरांना सुद्धा चावतात, मग त्या जनावरांना पण होतो, मग एका जनावराला झाला की त्याला दुसरे मच्छर चावले की त्या जनावरातून परत मच्छरकडे, आणि मग असा करून हा जो आहे तो पूर्ण ट्रान्समिट होत आहे. ओके, हे जस्ट त्याची सायकल आहे बघा, ही त्यांच्या पब्लिक हेल्थ त्याच्यावरूनच घेतलेली आहे. तर हे जस्ट तुम्हाला माहित असावं की कसं याचं जे आहे ते ट्रान्समिशन होतं. बघू नेक्स्ट. भारत आफ्रिका संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण अभ्यास. ओके, आफ्रिका इंडिया जॉईंट फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज. मग इथे शॉर्टकट आहे त्याचा, ए फॉर आफ्रिका, इंडिया, IND आणि एक्सरसाइज 19. 18 मार्च पासून ते 27 मार्च पर्यंत जो आहे तो भारतीय सेना आणि 16 आफ्रिकन राष्ट्रांमध्ये 10 दिवसीय हा जो आहे तो क्षेत्र प्रशिक्षण अभ्यास असणार आहे. ओके, AFINDEX. ओके, अफिंडेक्स म्हणू शकता तुम्ही किंवा आफ्रिका इंडिया एक्सरसाइज म्हणू शकता. संयुक्त राष्ट्र चार्टर अंतर्गत मानवतावादी खान सहाय्य म्हणजे ह्युमॅनिटेरियन माइन असिस्टन्स HMA आणि पीस कीपिंग ऑपरेशन ओके PKO मधील सहभागी घटकांना प्रशिक्षित करण्याचा याच्या मागे हेतू आहे. याच्यामध्ये बघा, जसं सांगितलं, आफ्रिकन राष्ट्र आहेत इजिप्त, घाना, नायजेरिया, सेनेगल, सुदान, ही जे कंट्री आहेत. ओके, त्यानंतर रुवांडा आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक आहे, आणि काँगो, मेदागास्कर यांच्यासह निरीक्षकांसह जो आहे तो एकत्रितपणे अभ्यास केला जाणार आहे. कुठे होणार आहे? पुण्यामध्ये आहे, औंध मिलिटरी स्टेशन आणि खडकी येथील मिलिटरी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जो आहे तो इथे त्याचं आयोजित केलं गेलेलं आहे. आता पुण्यात राहणार आहे त्यांना हे जे लोकेशन असेल ते खूप फॅमिलियर असेल. युद्धाभ्यास आलेला युद्धाभ्यासचे इथं रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. दरवेळेला मी रिव्हिजन का म्हणतो, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जे म्हटलेलं आहे ते खरंच आहे. तुम्ही जास्त वेळेला जेवढं बघाल तेवढं तुम्हाला जी आहे ती फ्लुएन्सी येत जाते. आणि तुम्ही दरवेळेला म्हणाल, आता विमानतळ आलं, तुर्कस्तानमध्ये सर्वात मोठे विमानतळ एका छताखाली, लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे की तो रिपब्लिक डे ऑफ तुर्कीला जे आहे ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मग अशा काइंड ऑफ तुमचं रिलेशन बनून जातं आणि मग तुम्हाला ते एक्झाममध्ये त्याचा फायदा होतो. अंडर-17 महिला विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आलेलं आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे की हा कधी होणार आहे.
तर हा 2020 मध्ये आहे, अंडर 17 महिला फुटबॉल विश्वचषक. जो अंडर 17 पुरुष करंडकानंतर हा दुसरा फिफा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे. आणि याची जी घोषणा आहे ती बघा, मियामी येथील अमेरिकेतील परिषदेच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा म्हणजे फिफाच्या ग्यानानी इन्फेंटिनो यांनी ही घोषणा केलेली आहे. जस्ट वन लाइनरसाठी लक्षात ठेवा कधी होणार आहे ते. पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करणार. आता तुम्ही न्यूजमध्ये वाचलंच असेल की मुंबईमध्ये जो होता तो ब्रिज मध्ये चालताना तो कोसळलेला होता. मग त्याच्याशी जे आहे एक सोल्युशन म्हणून की पुलांची जी निरीक्षण आहे ते वेळोवेळी झालं पाहिजे, त्यांच्याविषयीचा अहवाल आहे तो माहीत असला पाहिजे, त्यांची दुरुस्ती कधी केली पाहिजे, मग त्याच्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, पूल जर धोकादायक असला तर काय केलं पाहिजे, ओके, आणि त्याची तपासणी कशी केली पाहिजे, हे जे आहे पूर्ण स्टँडर्ड्स जे आहे, प्रोटोकॉल्स आहेत ते आता याच्या थ्रू जे आहे ते स्थापन केले जाणार आहेत. हे जस्ट जनरल नॉलेजसाठी तुम्हाला माहित असावं की पूल निरीक्षण प्राधिकरण आता होणार आहे. बघा, पुलांची दुरुस्ती देखभालीसाठी कामासाठी पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन केले जाणार आहेत. मुख्य पूल निरीक्षक या प्राधिकरणाचे प्रमुख असणार आहेत. मुंबईतील 374 पुलांचे ऑडिट महापालिकेने केले आहे. त्यानुसार पुलांची दुरुस्ती होणार असून काही पुलांची पुनर्बांधणी सुद्धा होणार आहे. आणि याच्यासाठी जे आहे तो आगामी अर्थसंकल्पामध्ये जे आहे ती 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्हाला हे रुपये लक्षात ठेवायचे आहे. असे विचारलं जाऊ शकतं की पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करणार आहे, मग त्याच्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये किती रुपयांची तरतूद आहे, तर 600 कोटी रुपयांची. आणि हे जे आहे आतापर्यंत पुलासाठी वेगळा विभाग असा नव्हता, मात्र ही जी घटना घडली त्या घटनेनंतर आहे हे असं स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो आयुक्तांनी घेतलेला आहे. आणि मग हे जे आयुक्त आहेत हे जे प्राधिकरणाचे प्रमुख असणार आहेत त्यांना मग ते या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण निश्चित कराव्या लागणार आहेत. नेक्स्ट न्यूज बघू. न्यूझीलंडमधल्या मशिदीमध्ये गोळीबार झालेला आहे. न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्च येथील 2 मशिदींवरती जो आहे तो दहशतवादी हल्ला झालेला आहे. तुमच्यासाठी महत्वाचं आहे ख्राईस्टचर्च लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ओके, आणि हे देशाचं नाव. विशेष म्हणजे हे जे आहे हे खूप क्रूर अशी घटना आहे, पण याचं फेसबुकवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं, ओके, आणि याच्यामध्ये भारतीय सुद्धा काही आहेत ते सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत. याच्यामध्ये जवळपास म्हणजे लेटेस्ट आकड्यानुसार जे आहे ते 49 जण ठार झाले असं सांगण्यात आलेलं आहे, ओके, आणि जे 6 जण आहेत ते भारतीय मृत्युमुखी याच्यामध्ये पडलेले आहेत. बघू नेक्स्ट. नाव क्वेश्चन ऑफ द डे. ग्लोबल वॉर्मिंगशी लढा देण्यासाठी 16 वर्षीय विद्यार्थी आणि कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. तर ती कोणत्या देशाची आहे? आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटला असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.